राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सना मानिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सुनेत्रा पवार बीडच्या दौऱ्यावर होत्या आणि त्यावेळेला बीडच्या दौऱ्यानिमित्त केलेल्या पाहणी संदर्भातली असेल माहिती ही पत्रकार परिषदेमध्ये देण्यासाठी त्या उपस्थित होत्या आणि त्याच वेळेला जो काय प्रकार घडला त्यावरती काँग्रेसकडून गुंगी गुडिया अशा प्रकारे पोस्ट जी आहे ती सोशल मीडियावरती केलेली आहे। कसं पाहताय असेल? मला वाटतं कदाचित काँग्रेसने त्यांची स्वतःची जे इतिहास आहे त्यांनी विसरले आहे। या असंच उल्लेख इंदिरा गांधीवर केले जात होते आणि तेव्हा त्यांनी हे उल्लेखला चुकीचं आहे म्हणून त्यांनी असं जाहीर केलं होतं, म्हणजे योग्य नाही महिलांसाठी। आणि आज जे आमच्या अध्यक्षाच्या आणि महाराष्ट्राचे फर्स्ट महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनीच्यावर असं उल्लेख करणे मला वाटतं चुकीचं आहे। त्यांनी इमिडिएटली एक अपॉलॉजी जाहीर करण्यात यावी आणि ते अपॉलॉजी जसं जाहीरपणे त्यांनी जे पोस्ट केलं तसंच जाहीरपणे ते अपॉलॉजी पण आम्हाला पाहिजे। नाही असेल तर आम्ही लीगल जे ॲक्शन्स आहे, कारण एक लोकप्रतिनिधी आणि कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर बसलेले पदावर बसलेल्या एक महिलांवर तुम्ही असं टिप्पणी करतात, ते अजिबात महाराष्ट्राच्या जनतेला ते चालणार नाही, महाराष्ट्राला चालणार नाही, महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे ते। आणि आम्ही पक्षाच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून लीगल ॲक्शन काय केलं पाहिजे हे आम्ही पुढच्या बैठकमध्ये फायनल करून ते योग्य पद्धतीने ते निर्णय घेऊ। नक्कीच, पण ज्या प्रकारे महिला पहिल्या उपमुख्यमंत्री राज्याचे असताना सुद्धा अशा प्रकारे वक्तव्य करणं जे काँग्रेसकडून केलं गेलं, मात्र या सगळ्यावरती त्यांच्या ऑफिशियल पेजवरून येत आहे आणि त्या समर्थन पण आता होताना पाहिलं। समर्थन कसं होतं? महाराष्ट्राची अशी संस्कृती नाही। महाराष्ट्र काँग्रेसची ते फक्त आहे की पूर्ण काँग्रेसची ते स्टँड आहे, ते काँग्रेसला क्लिअर केलं पाहिजे। आणि आमचं स्टँड असंच आहे की त्यांनी इमिडिएटली ते जे पोस्ट आहे ते काढून टाकायचं, नंतर अपॉलॉजी जाहीर करायचं आणि जसं तुम्ही जे अपॉलॉजी जाहीर केलं त्याचा प्रसिद्धी पण करायचं। तिसरं, महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतमध्ये आपण बघतात, आपण महिलांना कसं सक्षम करायचं, महिलांना पुढे कसं घेऊन जायचं असं आम्ही काम करतात। पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत असं काम करतात आणि हे पद्धत एक नॅशनल लेवलची पार्टीचं स्टँड असेल तर खूप चुकीचं आहे आणि कोणालाही ते आवडणार नाही, कोणालाही ते अपेक्षित नाही आहे। तरीही मला वाटतं की जे पक्ष म्हणजे आमचे पक्ष किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्ष महिला सक्षमीकरणवर काम करणारे पक्ष आहेत। महाराष्ट्राची तशी ओळख झाली आहे। आता आपण जगावर बघितलं तर ऑलिम्पिक्स किंवा खूप ठिकाणी डॉक्टर्स असू द्या किंवा IT आणि दुसरे वेगळे सेल्स असू द्या, प्रत्येक ठिकाणी भारताच्या महिलांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। आता आमच्या वहिनीचे नेचर असं आहे, ते शांतपणे ऐकतात आणि एक पालक सारखे, एक माऊली सारखे ते लोकांचे काम करतात। समजा सर्व जणांना समजून घेतात, समजून बोलण्यापेक्षा काम करण्याची पद्धत जास्त, असं त्यांची एक ओळख आहे। तरीही असं उल्लेख करणं मला वाटतं चुकीचं आहे आणि काँग्रेसने जोपर्यंत अपॉलॉजी जाहीर केली तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी थांबणार नाही। आंदोलन होणार का? या सगळ्या आंदोलन चालू झालं आहे, फक्त आज तो मला वाटतं काँग्रेसच्या पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केलं गेलं होतं, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हे आंदोलन मंत्रिमंडळ बैठक होती आणि त्यापूर्वी सर्व आमदारांची सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुद्धा पार पडली। या सगळ्यामध्ये कुठे हा विषय आला होता का? कारण ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यावरती अशा प्रकारचं वक्तव्य केलं मला या विषयावर आमच्या पक्षाच्या अंतर्गत बैठक झाली होती। प्रत्येक कॅबिनेटच्या आधी झालं ते बैठक होत असेल, पण त्या बैठकमध्ये ही चर्चा झाली होती की नाही झाली होती त्याचं माझ्याकडे माहिती नाही। आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसे, वैभव पाटील, मुंबई।